jungle. पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात ह्युमन राईट्स आक्रमक. जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद. वावा तालुक्यातील कृष्णा नदीकाठी मोटर दुरुस्तीसाठी थांबलेल्या 2 तरुणांना पोलिसांकडून अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना 1 महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी सांगली पोलीस अधीक्षकाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेने थेट सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करत दोषी पोलिसांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये 9 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1:30च्या दरम्यान प्रणव पाटील आणि विराज पाटील राहणार नेरले हे दोन्ही तरुण वायवा येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस शेतातील पाण्याच्या मोटारीच्या दुरुस्तीसाठी थांबले होते. ते वायरमॅनची वाट पाहत असताना अचानक तिथे 2 अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी कोणाला तरी फोन करून आणखीन 2 लोकांना बोलावून घेतले. हे 4ही जण साध्या वेशात होते. साध्या वेशात आलेल्या या 4 जणांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता प्रणव आणि विराज यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यांना सिमेंटच्या रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले. मारहाण इतकी अमानुष होती की त्यांचे कपडे फाडून त्यांना विवस्त्र नग्न करण्यात आले. या तीव्र मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. तरुणांना अमानुषपणे मारहाण करणारे हे साध्या वेशातील लोक दुसरे कोणी नसून ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी होते. आता थेट आरोप ह्युमन राईट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. या गंभीर घटनेबाबत 18 मे 2026 रोजीच ह्युमन राईट्स असोसिएशनकडे पीडित तरुणांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे दाद मागणीसाठी आले होते. मात्र घटना घडून महिना उलटला झाला तरी दोषी पोलिसांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून मानवी हक्काला काळिमा फासणारे आहे असे म्हणत संघटनेची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषी पोलिसांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री M.D. चौधरी सांगली, जिल्हा निरीक्षक श्री मोहन पाटील, वायवा तालुका अध्यक्ष श्री सुभाष पाटील आणि राष्ट्रीय प्रवक्ते श्री SM कदम यांनी 1 जून 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे केले आहे. नेमके काय म्हणाले ते पाहू. 9 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1:30च्या दरम्यान नेरले गावचे अवधूत धनाजी पाटील, विराज पाटील हे आपल्या शेतामध्ये बाह्याच्या नदीच्या पुलावरती इलेक्ट्रिसिटीचं काम करण्यासाठी इलेक्ट्रिशियनचं वाट पाहत होते. तोपर्यंत 1-2 व्यक्ती आल्या आणि त्या व्यक्तीने कुठलीही विचारपूस न करता त्या 2 युवकांना बेदम मारण्यास सुरुवात केली. परत 2 व्यक्तींना त्यांनी बोलवलं फोन करून. परत ते 2 पोलीस आणि हे 2 लोक म्हणजे टोटल 4 लोकांनी त्या दोघांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण दिला. विचारपूस काही नाही, कुठलाही त्या मुलावरती गुन्हा नाही, कुठलीही त्याच्यावरती आक्षेप नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या 4 व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण केले, कपडे फाडले, फरफटत नेलं, नग्न करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर अशा वेळी ही कसे तरी पळ काढून ते लोक ते आपला बचाव केला. त्यांनी आपले चुलते संजय पाटील नेरले गावचे सरपंच यांना फोन करून त्यांना बोलवून घेतलं आणि ते जाताना 4 जण म्हणले की आम्ही पोलीस आहोत, ईश्वरपूर पोलीस स्टेशन ते आम्ही पोलीस आहेत असं सांगून त्याला धमकी देऊन गेले. ही अतिशय गंभीर अशी परिस्थिती, मानवी हक्काला काळिंबा फासणारी आणि मानवी हक्काचं उल्लंघन झाल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ने या घटनेची दखल घेऊन ताबडतोब राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयामध्ये ही केस पोलिसांच्या विरुद्ध दाखल केली आणि दाखल केल्यानंतर थोड्याच दिवसात आता त्यांना समन्स सुद्धा पाठवलं जाईल आणि ह्या सगळ्यांची विचारणा या ठिकाणी केली जाईल. आम्ही कालच ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे PI साहेब पाटील साहेब यांना भेटलो, परंतु कुठलंही उत्तर देण्यास ते समर्थ नाहीत. गैरसमजुतीतून हा प्रकार घडला एवढंच ते सांगतात. प्रकार अनिकेत कोथळे प्रकरणाचा तुम्ही पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहात का? तुम्ही या विद्यार्थ्यांना परत गुन्हेगार बनवणार का? काय त्यांच्या मनावरती परिणाम झाला असेल, कशा पद्धतीचं त्यांचं मत झालं असेल पोलिसांच्या संबंधित. ह्या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आम्ही काल घोष साहेब जे आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं
त्यांनी त्याचं गांभीर्याने दखल घेतली आणि ताबडतोब जे पोलीस अधीक्षक सांगलीचे आहेत तुषार जोशी साहेब त्यांनी जाब विचारलेला आहे. त्याचा अहवाल त्वरित पाठवून देण्यात यावा अशा पद्धतीचं काल कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सर्व या प्रकरणामध्ये त्या 2 मुलांच्या कुटुंबियांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. शेवटपर्यंत हा लढा आमचा कोर्टामध्ये जाईल.